महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण? महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन कोण? महाराष्ट्राचा लाडका कोण? येस, अँकी बॉय म्हणजेच आपला अंकुश. सुन सुन हा तराना, दिल दिल गाए गाना, बेधुंद झाली हवा, सांसों में छाया धुआं. भाऊ आता फुल तयार आहेत बरं का त्यांचा नवीन सिनेमा लोकांसमोर आणायला. अंकुशला दिलेल्या वरच्या सगळ्या उपमा या चित्रपटासाठी एकदम योग्य वाटतात. सुपरस्टार, स्टाईल आयकॉन. तुम्ही याचा ट्रेलर पाहिलात का? नाही? हो मग बघा ना. कोण आहेस तू? मैं समय हूँ. परमेश्वराने बनवलेला सिंगल पीस. हॅपी बर्थडे कांता. फार वेडा माणूस आहे. नावाप्रमाणे वागलेस नक्की यश मिळेल. काय कसा वाटतोय हा देवा? एक नंबर ना. या टीमने हा ट्रेलर हल्लीच सर्वांसमोर आणला आणि त्याच सोबत हे गाणं सुद्धा. याच गाण्याचा आणि ट्रेलरचा यांनी एक जोरदार लॉन्च इव्हेंट केला होता. यावेळी या सर्वांना भेटायला आम्ही सुद्धा गेलो होतो. तेव्हाच यांनी या फिल्मच्या नवीन मेंबरला आम्हाला भेटवलं आणि ती म्हणजे स्पृहा जोशी. चलो लेट्स टॉक टू देम. देवा एक अतरंगी या आमच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्चचा एक खूप छान सोहळा इथे चालला आहे. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला भेटतो आहोत आणि मी पहिल्यांदाच भेटतेय. सो हाय. आपण जेव्हा एखाद्याला सरप्राईज करतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक येते आनंदाची. ती चमक मला अनुभवायला आवडते म्हणून मला सरप्राईज द्यायला आवडतं. 1 डिसेंबरला ही फिल्म रिलीज होते ज्याचं नाव देवा आहे आणि म्युझिकल अशी अतरंगी अशी फिल्म आहे आणि अख्ख्या फॅमिलीने एकत्र बघावी अशी फिल्म आहे. सो मला असं वाटतं की आधी देवाला बघितलं टीझरमधून किंवा गाण्यामधून, मायाला बघितलं, आता मीराला इंट्रोड्यूस केलं म्हणजे स्पृहाला इंट्रोड्यूस केलं. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळणार आणि वेगवेगळे सरप्राईजेस तुम्हाला मिळतील मला खात्री आहे. आज हा सोहळा त्यासाठीच होता की काही सरप्राईजेस आम्ही तुम्हाला दिलेत ते तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. पण ह्याही पलीकडे जाऊन तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा, तुम्हाला अजून खूप गमती जमती बघायला मिळतील. माझं माझं म्हणतो आपण, पण आपलं असं काहीच नसतं. आत घेतला जाणारा श्वास, बाहेर जाणारा प्राण, या 2 गोष्टी जर आपल्या नसतील ना तर जगात कुठलीच गोष्ट आपली नाही. देवा आता फक्त माझ्या पुस्तकातलं पात्र नाही राहिला, तो अजून काहीतरी होऊन गेलाय माझ्यासाठी. ऑनस्क्रीन जेवढे अतरंगी माणसं एकत्र आली आहेत तेवढीच ऑफस्क्रीनही ती आहेत. जो अतरंगीपणा आम्हाला फिल्ममध्ये आणायचा होता किंवा जो आम्ही आणलाय तर तोच अतरंगीपणा या सोहळ्यात सुद्धा दिसतोय. तर आम्ही सुद्धा सरप्राईज झालो आहोत आणि तुम्ही सुद्धा हळूहळू 1 डिसेंबरपर्यंत सतत असे वेगवेगळे सरप्राईजेस बघणार आहात आमच्या रूपाने. तर 1 डिसेंबरला देवा बघायला विसरू नका. जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट नक्की बघा. दुःख सुद्धा इतकं मोठं असावं ना की दुसऱ्यांना त्याचा हेवा वाटावा. तुमच्याकडे एवढी मोठी मोठी दुःख होती ना की मला तुमचा हेवा वाटायला लागला. म्हणून म्हटलं थोडासा आनंद माझ्याकडचा तुम्हाला उधार दे. वेल, या इव्हेंट मध्ये या सिनेमाच्या 2 गाण्यांबद्दल सुद्धा गप्पा झाल्या. भारी गाणी झाली आहेत बरं का याची. बिल्लोरी चांदण्या कानात माळून भरले आभाळून कधी कधी बरसून ये, कधी कधी हमसून ये. देवा फिल्ममध्ये टोटल 4 गाणी आहेत. त्यातली 2 गाणी आज तुमच्यासमोर आलेली आहेत आणि मला एवढं वाटतं की पहिलं गाणं जे सोनूजी आणि श्रेयाने गायलं, ह्या दोघांबरोबरही मी पहिल्यांदा काम केलं देवाच्या निमित्ताने. तर त्यामुळे माझं कंपोजिशन पहिल्यांदा सोनूजी आणि श्रेयाजीने गायलं. मजा आली. दुसरं गाणं जे आहे देवा टायटल, ते अजय सरांनी गायलं, अजय गोगावले सरांनी. तेही पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करतो आहे, अजय सर आणि मी. त्यामुळे देवाच्या निमित्ताने बरीच लोक एकत्र आणि पहिल्यांदा
आम्ही आलो. तर मजा आली करताना काम. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या या सगळ्यांकडून. दोन्ही गाणी वेगळ्या झोनची आहेत, वेगळ्या जॉनरची आहेत आणि ऐकतानाही तुम्हाला खूप मजा येईल. क्या बात आहे. खरंच खूप मस्त झालेत ही सर्व गाणी आणि सध्या ही मायबोलीवर जोरदार चालू आहेत. सो तुम्हीही ही गाणी मायबोलीवर एन्जॉय करायला विसरू नका.